शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला। बैलजोड्या सजवून पंचगंगा नदी घाटासह विविध भागात सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या। यात कृतज्ञता भाव व्यक्त करत शेतकऱ्यानं वाजत गाजत बैलांची मनोभावे पूजा केली। त्यासोबतच सकाळपासून गाय बैलांना न्हाऊ माखू घातलं जात होतं। हे पाहण्यासाठी पंचगंगा नदीघाट परिसरात शेतकऱ्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती। सकाळपासून पंचगंगा नदीघाट परिसरात बैलांना आंघोळ घालून आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली। शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला। यावेळी शेतकऱ्यांनी सामाजिक संदेश देत बैलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। माझं नाव स्वप्नील सुरेशराव सरनाईक। आमची तयारी आता गेले 15 दिवस चालू आहे। त्यातच 2 दिवस झाले कालपासून कांदा तेल मळा आहे, परत बैलाला धुवाई तेल चालू आहे, दोन्ही लावले, सगळी बैलाची तयारी चालू आहे। जवळजवळ 8-15 दिवस झाले आपली सगळी मित्रमंडळी त्यातच आहे। जय शिवराय। माझं नाव प्रतीक प्रसन्न राबाडे, राहणार उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर। सर्वांना जय शिवराय। जे विशाळगड गोहत्येचे संवर्धन आहे ते रोखण्यासाठी आम्ही एक कॉन्सेप्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही बैलपोळा साजरा केला आहे। त्या बैलपोळ्याच्या अंगावर म्हणजे जे बैलाच्या अंगावर आम्ही चित्र काढले ते विशाळगड गोहत्या रोखली पाहिजे आणि हा महाराजांचा गड आमचा महाराजांचा राहिला पाहिजे। त्यासाठी आम्ही एक गोहत्येचं म्हणजे एक विशाळगड मुक्तीचं एक संवर्धन केलेलं आहे, ते एक सवय केलं आहे। आज कर्नाटकी बेंदूर आहे आणि आम्ही ह्या सणाची आतुरतेने वाट बघतोय आणि हा सण आम्ही कोल्हापुरातील सगळे शेतकरी बांधव असू द्यात किंवा शर्यतीतले बैल असू द्यात हे आम्ही इथे नदीवर आणून सजवतोय। आम्ही ह्या सणाची आतुरतेने म्हणजे आणि हा आमच्या घरातली सगळी फॅमिलीज आहे, ह्या ह्यानं आम्ही बैल सांभाळतोय। बैलांना कसं कसं सजवलं म्हणजे बघा, आदल्या दिवशी त्याला गरम पाणी घालून त्याला सगळी मॉलिश बिलिश करून परत सकाळी शिंगाला कलर, त्यानंतर आपले पुरणपोळीचा नैवेद्य त्याला हे देऊन करून आज त्याला कुठल्याही पद्धतीचं काम काय नाही। परत काय आपला ह्या सण कोल्हापुरातच नाही, कर्नाटकात असू दे नाही कुठल्या पण क्षेत्रात असू दे, या क्षेत्रात बैलगाडीच्या क्षेत्रात किंवा दुसऱ्या सगळ्या क्षेत्रात हे टॉपलाच आहे। आता परवा दिवशी मैदान एक झालं त्यात कर्नाटकातून नाही तर बाहेरून पण गाड्या आलेल्या, तामिळनाडूतून पण गाड्या आलेल्या, या सगळ्या क्षेत्रातील सर्वांचे आभार मानतो। आणि हा सण आमचा मोठा सण असल्यामुळे आम्ही हा साजरा करतोय।